मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगर येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309744141। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। नागस तालुका कवटे महांकाळ येथून दादासाहेब नामदेव यमगर वय वर्ष 50 राहणार कोसारी तालुका जत हे बेपत्ता झाले असून त्यांचे अपहरण केले असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी कवटे महांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत प्रवीण विलास यमगर वय वर्ष 22 राहणार कोसारी यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीचे चुलते दादासाहेब हे गाडीत पेट्रोल टाकून येतो असे म्हणून घरातून निघून गेले आहेत। त्यानंतर ते घरी आले नाहीत। सोमवारी सकाळी पेट्रोल पंप ते नागस फाटा या दरम्यान दिसून आले होते। दरम्यान त्यांच्या मालकीची मोटरसायकल MH13 AU 6654 अज्ञात व्यक्ती चालवून घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे। दादासाहेब यांचा मोबाईल लागत नसल्यामुळे त्यांच्या अपहरणाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। नातेवाईकांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला पण अद्याप त्यांचा शोध लागला नाही। अज्ञात व्यक्तीविरुद्ध कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे। बेपत्ता व्यक्ती अंगाने सडपातळ असून उंची सुमारे 5 फूट 6 इंच आहे। रंग सावळा, चेहरा उभट, नाक सरळ, डोळे काळे व केस काळे आहेत। त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट परिधान केलेला आहे।